सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे। महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मानधनात वाढ कशी देता येईल या संदर्भात शासनाने मानधनवाढ समिती गठीत करण्यात आली होती। मानधनवाढ गठीत समितीची शिफारशीने महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिफारशींच्या आधारे मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढीचे आश्वासन दिले होते। मात्र 2 महिन्यात मानधनवाढी संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही। याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन केले आहे। एवढ्या हा मोर्चा आज एवढा संतापन आम्ही काढलेला होता। तिथं पंकजाताई मुंडे सारखं तिने सांगते की आम्ही वाढ देणारच आहे, पण कधी देणार आहे वाढ? परवाच्या 6 तारखेला 6/6/2017 रोजी त्यांनी मीटिंग घेतल्या आणि सांगितल्या आम्ही मानधनात वाढ देऊ, प्रस्ताव तयार करू आणि पावसाळ्या अधिवेशन मध्ये आम्ही हे जाहीर करू असं सांगितलं असताना आम्ही विचारपूस केला। आमचे पण लोक आहेत तिथं, कुठं फाईल तयार झाली का, फाईल पुढे गेली का? तरी अजिबात फाईल कुठे पुढे गेलेली नाहीये। ते पावसाळ्या अधिवेशन मध्ये जाहीर कसं होणार आहे? आणि आता हे बघा 5 महिने झाले हे आमच्या अंगणवाडी सेविकांना इथं मानधन नाहीये। आम्ही कृती समिती वतीने असा निर्णय केलाय। आज 18 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चे आहे। महाराष्ट्रभर आम्ही मोर्चे काढतो आणि आज आम्ही संपाची नोटीस द्यायला आलेलो आहे। जर ही मानधनवाढ झाली नाही तर 11 सप्टेंबर पासून राज्यातल्या 2 लाख अंगणवाडी कर्मचारी या बेमुदत संपावर जातील।